नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत. सकाळच्या बातम्यांमध्ये पहिली बातमी आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने पुन्हा एकदा नोटीस पाठवली आहे आणि या चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश या नोटिशीत देण्यात आले. 100 कोटी वसुली प्रकरणी ही नोटीस त्यांना ईडीने पाठवलेली आहे. आता या नोटिशीनंतर अनिल परब ईडी कार्यालयामध्ये चौकशीसाठी हजर राहणार का हे आता पाहावं लागणार आहे. याआधी सुद्धा अनिल परब यांना ईडीने नोटीस पाठवलेली होती. यावेळी अनिल परब यांनी ईडीकडे वेळ मागितली होती आणि त्यांना ईडीकडून आता पुन्हा नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यामुळे आजच्या ईडीच्या चौकशीला अनिल परब हजर राहणार का हेच आता पाहावं लागणार आहे. आम्ही कायदेशीर लढाई लढू असं अनिल परब यांनी आधीच सांगितलेलं होतं. त्यानुसार आता ईडीच्या चौकशीला ते कसे सामोरे जातात पाहावं लागेल. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत. उदय, आता ही दुसरी नोटीस अनिल परब यांना, यावेळी तरी अनिल परब हजर राहणार का? काय शक्यता वाटते एकूणच? साधारणतः अनिल परब आज ईडीच्या चौकशीला हजर राहतील अशी सूत्रांची माहिती आहे. प्रत्यक्षात काय घडतंय हे पाहावं लागणार आहे. कारण आज सकाळी साधारणतः 9 ते 9:30च्या सुमारास परिवहन मंत्री अनिल परब हे त्यांच्या वकिलांचा कायदेशीर सल्ला घेतील आणि त्यानंतर त्यांची पुढची रणनीती जी आहे ती ठरणार आहे. सचिन वाझे 100 कोटी वसुली प्रकरणामध्ये परिवहन मंत्री अनिल परब यांचं देखील त्यांनी नाव घेतल्याचं ईडीचं म्हणणं आहे. त्यामुळे ईडीला चौकशी करायची आहे परिवहन मंत्री अनिल परब यांची. त्यानुसार त्यांनी पहिली नोटीस पाठवली होती. मात्र त्या नोटीसमध्ये कुठलीही सुस्पष्टता नसल्यामुळे त्या नोटीसीला त्यांनी आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी त्यांच्या वकिलामार्फत उत्तर दिलं होतं. आता मात्र दुसरी नोटीस जी आहे ती बजावण्यात आलेली आहे. त्यानुसार आज साधारणतः 11च्या सुमारास ईडी ऑफिसमध्ये परिवहन मंत्री अनिल परब यांना दाखल व्हायचं आहे आणि चौकशीला सामोरे जायचं आहे. मात्र आज ते प्रत्यक्षात चौकशीला सामोरे जात आहेत का पुन्हा एकदा ते त्यांच्या वकिलांनाच ईडीच्या ऑफिसमध्ये पाठवत आहेत, त्यांचं उत्तर घेऊन हे पाहावं लागेल आज. बरं, मागच्या वेळी जेव्हा समन्स बजावण्यात आलेलं होतं अनिल परब त्यावेळी त्यांनी काय म्हटलेलं होतं, काय उत्तर दिलं होतं? जेव्हा पहिलं समन्स ईडीकडनं बजावण्यात आलं होतं परिवहन मंत्री अनिल परब यांना, तेव्हा त्यांनी हे ईडीला प्रश्न केला होता की तुम्ही मला कोणत्या कारणासाठी चौकशीला बोलवतात ते कारण स्पष्ट करावं, जेणेकरून मला तसं उत्तर देता येईल. त्यानुसार त्यांनी त्यांच्या वकिलामार्फत ते उत्तर जे आहे ईडीच्या कार्यालयात पोहोचवलं होतं. त्यानंतर आता ईडीने त्यांना दुसरा समन्स जे आहे ते बजावलेलं आहे आजचं 28 सप्टेंबरचा. त्यानुसार परिवहन मंत्री अनिल परब यांना पुन्हा एकदा ईडीच्या कार्यालयात जाऊन चौकशीला सामोरे जायचं आहे. यावेळेला दुसरं समन्स जे बजावलेलं आहे त्यामध्ये ईडीने तसं कारणही त्यांना दिलेलं आहे आणि ते कारण दाखवल्यामुळे कदाचित आज परिवहन मंत्री अनिल परब हे ईडीच्या कार्यालयात जातील आणि चौकशीला सामोरे जाण्याची शक्यता आहे. जी, जसं अनिल परबांनी म्हटलं की कोणत्या कारणास्तव माझी चौकशी केली जाते, तर ती कारणं काही कळली आहेत का आपल्याला? साधारणतः सचिन वाझे 100 कोटी वसुली प्रकरणामध्ये जे अनेक मंत्र्यांची नावं होती, काही अधिकाऱ्यांची नावं होती, त्यामध्ये एक परिवहन मंत्री अनिल परब यांचं देखील नाव असल्याचं समोर आलेलं आहे. तसं सचिन वाझे यांनी त्यांच्या चौकशीमध्ये जे आहे ते म्हटलेलं आहे. त्यानुसारच त्या आधारावरतीच ईडीचे अधिकारी हे परिवहन मंत्री अनिल परब यांची देखील चौकशी करणार असल्याची माहिती समोर येते. उदय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. तर आज जर अनिल परब ईडीच्या ऑफिसमध्ये किंवा कार्यालयामध्ये चौकशीसाठी हजर राहणार असतील तर मग ते आज राहतात का? एक सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार आधी आपल्या वकिलांचा कायदेशीर सल्ला ते घेतील आणि आजच्या चौकशीला हजर राहतील अशी एक शक्यता वर्तवली जाते. बघूयात आज ईडीने दिलेल्या वेळेमध्ये कार्यालयात अनिल परब चौकशीसाठी हजर राहतात का? आता आनंदराव अडसूळ हे सध्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत. ईडीचे एक वरिष्ठ अधिकारी हे रुग्णालयात आले होते. त्यांनी देखील डॉक्टरांशी चर्चा केली अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तर डॉक्टरांनी आनंदराव अडसूळ यांना पुढचे 48 तास निरीक्षणाखाली ठेवावं लागेल असं सूत्रांकडून कळतंय. शिवसेनेचे नेते आता ईडीच्या रडारवरती आहेत. त्यापैकी माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना देखील ईडीने नोटीस पाठवलेली आहे, चौकशीसाठी बोलावलेलं आहे. आता ज्या वेळेला ईडीकडून चौकशीसाठी बोलावलेलं होतं त्यावेळी आनंदराव अडसूळ यांची प्रकृती बिघडली. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आणि पुढचे 48 तास अडसूळांना निरीक्षणाखाली ठेवलं जाणार आहे असं देखील सांगण्यात आलंय. मात्र ज्या हॉस्पिटलमध्ये मुंबईत आनंदराव अडसूळ हे ऍडमिट आहेत तिथे ईडीचे एक वरिष्ठ अधिकारी रुग्णालयामध्ये सुद्धा आले होते. त्यांनी डॉक्टरांशी चर्चा केली अशी सूत्रांकडून माहिती मिळते आणि डॉक्टरांनी असं सांगितलंय की अडसूळ यांना पुढचे 48 तास निरीक्षणाखाली ठेवावं लागेल. ही सगळी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे
ईडीची चौकशी ज्यावेळी होती किंवा बोलावण्यात आलेलं होतं काल, त्यावेळेस आनंदराव अडसूळ यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं. आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील आपल्या सोबत आहेत. सुस्मिता, एकतर काल आनंदराव अडसूळ यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं, त्यांची तब्येत बिघडली. त्यानंतर ईडीचे अधिकारी सुद्धा हॉस्पिटलमध्ये पोहोचलेले होते, त्यांचं डॉक्टरांशी बोलणं झालं. मग पुढे काय? खरं तर काल ज्या पद्धतीने ईडीने कारवाई सुरू केली त्या साधारणपणे 3 ते 4 तास सकाळी जे ईडीचे अधिकारी होते यांनी अडसूळ यांची चौकशी केलेली होती, परंतु त्यानंतरच त्यांची तब्येत खालावली आणि त्यांना लाईफ लाईन या गोरेगाव मधल्या हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. आणि ज्या पद्धतीची माहिती आता समोर येते आहे, येत्या 48 तास त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवण्यात येणार आहे. खरं तर त्यांची प्रकृती खालावल्यानंतर ईडीची एक टीम सुद्धा त्यांच्या सोबत इथं होती आणि चौकशी दरम्यान ज्या वेळेला अशा पद्धतीची परिस्थिती उद्भवते तेव्हा जोपर्यंत समोरचा व्यक्ती किंवा अडसूळ यांची प्रकृती स्टेबल होत नाही तोपर्यंत त्यांच्यावरती कुठल्याही पद्धतीची कारवाई करण्यात येत नाही. सकाळपासूनच त्यांनी अतिशय व्यवस्थित पद्धतीनं सहकार्य केलं होतं सगळ्या ईडीच्या कारवाईला, परंतु ज्या पद्धतीचे आरोप प्रत्यारोप आणतात त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने अडसूळ यांच्या तब्येतीबाबत चिंता व्यक्त केली जात होती, परंतु त्यांची तब्येत ही स्टेबल होऊ शकते, त्यामुळे त्यांना 48 तास अंडर ऑब्झर्वेशन आयसीयू मध्ये ठेवण्यात येणार आहे. परंतु यानंतर ईडी काय कारवाई करते हे बघणं सुद्धा महत्त्वाचं ठरेल. श्वेता, बिलकुल. आणि सुस्मिता, एकतर आनंदराव अडसूळ यांच्या डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे आता 48 तास त्यांना निरीक्षणाखाली ठेवावं लागणार आहे, त्यामुळे तोपर्यंत तरी ईडीला काही कारवाई करता येणार नाही. मात्र ज्या वेळेला त्यांची तब्येत सुधारेल तेव्हा लगेच ईडीचे ऑफिसर असतील किंवा जे अधिकारी ते पुन्हा एकदा त्यांना ताब्यात घेऊ शकतात का? खरं तर ईडीच्या प्रोटोकॉलनुसार चौकशी सुरुवातीला केली जाते. ईडीचे समन्स तुम्हाला दिले जातात आणि त्यानंतर संबंधित व्यक्तीला अटक करण्यासाठी त्यांच्या कार्यालयामध्ये बोलवलं जातं आणि तिथून त्यांची अटक केली जाते. अडसूळांच्या बाबतीत सुद्धा अशाच पद्धतीची कारवाई अपेक्षित आहे. दुसऱ्यांदा हा समन्स देण्यात आलेला होता, घरी येऊन चौकशी सुरू होती. त्यांचा मुलगा सुद्धा त्यावेळेला त्यांच्यासोबत होता, जावई त्यांच्यासोबत आहे. तर या सगळ्या परिस्थितीमध्ये एक गोष्ट आहे की ईडी जोपर्यंत त्यांची प्रकृती स्थिरावत नाही तोपर्यंत कुठली कारवाई करू शकत नाही. त्यानंतर त्यांचं फिटनेस सर्टिफिकेट, ज्याला त्यांचं पूर्ण फिटनेस आहे की नाही हे डॉक्टरांचं ओपिनियन घेतल्यानंतरच योग्य ती कारवाई करण्यात येईल. जी सुस्मिता, धन्यवाद या माहितीसाठी. त्यामुळे जोपर्यंत आनंदराव अडसूळ यांची तब्येत सुधारत नाही तोपर्यंत ईडीला कोणती कारवाई करता येणार नाही. त्यामुळे सध्या आनंदराव अडसूळ हे मुंबईतल्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत आणि या हॉस्पिटलमध्ये ईडीचे अधिकारी येऊन ते चौकशी देखील करून गेले. त्यांनी डॉक्टरांशी सुद्धा चर्चा केली. आता ईडीनं माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना समन्स बजावलं. या प्रकरणावरती आमदार रवी राणा आणि भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी दिलेली प्रतिक्रिया ऐकूयात. आणि मुंबईमधले 9000 खातेदार, सगळा 90% मराठी खातेदार, या सगळ्या लोकांची फसवणूक केली. ज्या बिल्डरांना 1 कोटी रुपये 1 कोटीची प्रॉपर्टी आहे त्यांना 5 कोटी रुपये लोन दिलं, ज्यांना 5 कोटी रुपयाची प्रॉपर्टी त्यांना 20 कोटी लोन दिलं आणि ते लोन दिल्यामुळं 20% त्यांच्याकडनं कमिशन घेतले आणि कमिशन घेतल्यानंतर ती बँक बुडाली आणि ज्या बँकेच्या 14 शाखा आहे मुंबईमध्ये त्याच्यामधल्या 5-6 ठिकाणच्या शाखेच्या प्रॉपर्ट्या ह्या मुलाच्या नावाने आणि जवाईच्या नावाने आणि त्याच प्रॉपर्ट्या त्यांनी बँकेला भाड्याने दिल्या. शिवसेना नेत्या आनंद अडसूळांनी सिटी कोऑपरेटिव्ह बँक बुडवली. 94 कोटी छोट्या गुंतवणूकदारांचे गेले कोट्यावधी रुपये अडसूळांच्या अकाउंट मध्ये आले. गुंतवणूकदारांसाठी उद्धव ठाकरेंनी काही कारवाई केली नाही. ईडीने अनेक समन्स पाठवले, अडसूळ जात नाही. छोट्या गुंतवणूकदारांसाठी झालेल्या या कारवाईचं मी स्वागत करतोय. या सगळ्या मंत्री नेत्यांनी लुटायचं जनतेला आणि मग कारवाई झाली तर म्हणायचं सुडाकोटी. घोटाळेबाजांविरुद्ध कारवाई होणार ना. तर ईडीच्या या कारवाईवरून शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी टीका केली आहे, तर त्याला भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी पलटवार केलाय. ईडीचं कार्यालय म्हणजे तर भारतीय जनता पार्टीचं उपकार्यालय आहे. ते आता कुणीही भुंकावं आणि त्यांनी धावत सुटावं अशा पद्धतीचं काम दुर्दैवानं ईडी असू द्या, CBI असू द्या करतायत.
हे अतिशय चिंतनीय आता. गर्हणीय तर आहेच, पण चिंतनीय आहे. देशातील सरकार कोणत्या थराला जातं ते पाहता आनंदराव अडसूळांच्या घरी धाड टाकणं हे म्हणजे कोणती नोटीस न देता टाकणं, कोणता त्यांना विचारणा न करता टाकणं हे अतिशय गैर आहे. स्वतःच्या राजकीय बचावासाठी तुम्ही जे स्टेटमेंट करताय त्यामधनं हे विसरताय की सामान्य खातेदारांचे काय हाल झाले. हा महाराष्ट्रातलाच सामान्य खातेदार, गुंतवणूकदार स्वतःच्या मेहनतीने कमवलेले पैसे सुरक्षित म्हणून ज्या ठिकाणी ठेवतो तिकडे डाका टाकण्याचं काम करतात, त्यांना तुम्ही वाचवताय. स्वपक्ष की स्वराज्य याच्यावर भूमिका घ्यायला शिवसेना पळ काढते. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे वकील इंद्रपाल सिंह ईडी कार्यालयामध्ये दाखल झाले होते. अनिल देशमुख यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आलं होतं. मात्र अनिल देशमुख चौकशीला हजर काही राहिले नव्हते. वकिलामार्फत त्यांनी गैरहजेरीचं कारण कळवलं, तर हायकोर्टातल्या याचिकेवरती बुधवारी सुनावणी होणार असल्याची माहिती वकिलांनी दिली. अनिल देशमुख साहेबांनी हायकोर्टात याचिका दिली आहे आणि त्याची सुनावणी डबल बेंचचे समोर 29 सप्टेंबरला आहे. ईडीचा असा आरोप आहे की अनिल देशमुख आहेत ते सहकार्य करत नाही आहेत, त्याविरोधात ते आता न्यायालयात देखील गेलेले आहेत. न्यायालयात त्यांनी पत्रव्यवहार केलेला आहे की अनिल देशमुख यांच्यावर आम्हाला कारवाई करण्यास परवानगी तक्रार केलेली आहे. नाही, आतली कुठलीही तक्रारची कुठलीही कॉपी आम्हाला आतापर्यंत भेटली नाही. आता बातमी आहे राजकारणातल्या एका अपेक्षित युतीची. भाजप आणि मनसेची युती होणार का अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. मात्र अखेर मनसेचे इंजिन हे भाजपच्या डब्याला जोडलं गेलंय आणि पालघरमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीची पोटनिवडणूक होती आणि या निवडणुकीसाठी भाजप आणि मनसेच्या युतीची घोषणा करण्यात आली आहे. कोरोनामुळे लांबलेल्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकींचा कार्यक्रम ठरलाय, त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष मोर्चे बांधणी करतायत. काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट झाली होती राज ठाकरेंच्या निवासस्थानी. त्यामुळे भाजप आणि मनसेच्या युतीची चर्चा रंगलीच होती. अखेर पालघरपासून या युतीला सुरुवात झाली आहे. मला असं वाटतंय की काही ठराविक जागा ज्या होत्या, म्हणजे आमची वाड्याची ही जी जागा होती ती वरची जी आहे जिल्हा परिषदेची ती भारतीय जनता पक्षाकडे होती आणि खालची पंचायत समितीची ही जागा ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे होती. आम्ही त्या जागेवर पुन्हा एकत्र आलेलो आहोत. पालघरमधल्या काही जागा आहेत तिथे एकत्र आलेलो आहोत. जव्हारमधल्या काही जागांवर आता आमचं वर्कआउट चालू आहे. मला असं वाटतं की ज्या पद्धतीने तुम्ही जर वाड्यात येणार असाल, जर तुम्ही मुंबईमधनं वाड्यात येणार असाल किंवा भिवंडीमधनं वाड्यात येणार असाल तर तिथल्या रस्त्याची परिस्थिती बघाल. या जिल्ह्यामध्ये काही चांगलं करायचं असेल तर आम्हाला मनसेची मदत लागत असेल तर निश्चित त्यांना मागू. त्यांना आमची मदत लागत असेल तर ती निश्चितपणाने. युती झाल्याचं काय आम्ही सगळ्यांनीच फॉर्म भरलेले आहेत. युती व्हायची असते आम्ही आधीच चर्चा केली असती. पण आता निश्चितपणाने या पालघरमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आणण्याच्या दृष्टिकोनातून जिथे जिथे मदत आम्हाला आवश्यकता असेल त्या बाबतीत राजसाहेबांशी चर्चा करून त्यांची मदत मागून त्या बाबतीचा निर्णय करता येईल. तर पुढच्या बातमीकडे वळतोय. आरोग्य विभागाच्या परीक्षांच्या हॉल तिकिटांमध्ये घोळ झाल्यामुळे ते परीक्षा रद्द करण्यात आल्या. महाराष्ट्र आरोग्य विभागाची परीक्षा रद्द करण्यात आली होती, पण अखेर आता नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे. गट क ची परीक्षा 24 ऑक्टोबरला तर गट ड ची परीक्षा 31 ऑक्टोबरला घेतली जाणार आहे, अशी घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केली. काल दुपारी परीक्षा घेण्याबाबत महत्त्वाची बैठक पार पडली. त्यानंतर परीक्षांच्या तारखा ठरवण्यात आल्या. रविवार असल्यामुळे शाळा बंद असणार, त्यामुळे सर्व शाळा उपलब्ध होतील आणि सर्व शाळा आणि सेंटर्सची यादी तयार करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना 2 दिवसांआधी हॉल तिकीट दिली जाणार आहेत, असंही राजेश टोपेंनी सांगितलं. 24 ऑक्टोबर क्लास सी म्हणजे गट क ही परीक्षा ठरवण्यात आलेली आजच्या बैठकीमध्ये. म्हणजे त्यांनी तशा पद्धतीची विनंती केलेली आहे
आणि गट ड साठी 31 ऑक्टोबर ही तारीख ठरवण्यात आलेली आहे. कुठलीही रिस्क न घेता रविवार असल्यामुळे शाळा 100% उपलब्ध होतातच आणि त्या अनुषंगाने ह्या डेट्स ठरवण्यात आलेल्या आहेत. पुढची बातमी. ठाणे पालिका कर्मचाऱ्यांकडूनच हप्ता वसुली केली जाते आणि फेरीवाल्यांकडून हे हप्ते घेतले जातात. हप्ता वसुलीचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय आणि मनसेकडून पालिका कर्मचाऱ्यांची पोलखोल करण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडूनच हप्ता वसुली केली जात असल्याचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय आणि फेरीवाल्यांकडून ही हप्ता वसुली केली जाते. हा व्हिडिओ मनसेकडून व्हायरल करण्यात आलाय. पालिका कर्मचाऱ्यांची पोलखोल करण्यात आलेली आहे. त्यामुळे ठाण्यामध्ये महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडूनच कशी हप्ता वसुली केली जाते हे यातून दिसून आलंय. ठाणे महानगरपालिका प्रशासनातले अधिकारीच हे लाचखोर आहेत आणि मनसेनं हा सगळा प्रकार उघडकीस आणलाय. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे हे ठाण्यातून आपल्यासोबत फोन लाईन वरती आहेत. अजित, एकतर ठाण्याच्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडूनच ही हप्ता वसुली, हा प्रकार कसा काय उघडकीस आला सगळा? श्वेता, आपल्याला माहिती आहे की कल्पिता पिंपळे जे अधिकारी आहेत यांच्यावरती फेरीवाल्याने हल्ला केला होता आणि तो हल्ला इतका गंभीर होता की त्यांना त्यांची 2 बोटं गमावी लागली आहेत आणि जी माहिती मिळते त्यानुसार त्यांचा उजवा हात हा देखील पूर्णपणे निकामी झालेला आहे. पण त्याच्याबद्दल अधिकृत माहिती अजून डॉक्टरांनी दिलेली नाहीये. पण हे सगळं होत असताना आपल्या अधिकाऱ्यावरती इतका प्राणघातक हल्ला झाला होता. हे सगळं होत असताना अजूनही कर्मचारी अधिकारी जे आहेत ते हप्तेखोरीमध्ये व्यस्त आहेत आणि त्याचंच हे उदाहरण जे आहे ते काल मनसैनिकांनी त्यांच्या मोबाईलमध्ये कैद केलं. हा जो कर्मचारी आहे हा हप्ते गोळा करताना स्पष्टपणे दिसतोय. मनपा अधिकाऱ्यांनी याला पकडलं होतं. गणेश शिंदे असं याचं नाव आहे. वागळे प्रभाग समिती येथे तो कामाला आहे आणि जर आपण व्हिडिओमध्ये पाहिलं तर तो प्रत्येक फेरीवाल्याकडून इतक्या सहजरित्या आणि इतक्या सफाईने तो हप्ते गोळा करतोय की समोरच्याला कळणारे नाही की नेमकं काय सुरू आहे. म्हणजे या व्यक्तीला, हा जो गणेश शिंदे आहे याला सर्वच तिथले फेरीवाले ओळखतात आणि त्यांचा हप्ता जो आहे तो त्यांना जातो. विचार करा, स्टेशन परिसरामध्ये जर प्रत्येकाकडून 10-20 रुपये जरी 50-50 रुपये जरी गोळा केले तरी हजारो ग्राहक, हजारो फेरीवाले तिथे असतात. म्हणजे 5 ते 10 लाख रुपये किमान या ठिकाणी एकाच वेळी प्रत्येक दिवसाला हा हप्ता जो आहे तो गोळा होतो. आणि असा आपण पूर्ण महिन्याचा पाहिला तर साधारणपणे 15 लाख ते 20 लाख असा हप्ता जो आहे तो महिन्याला या सगळ्या भागातून गोळा होतो. आणि माफ करा, 1 कोटी ते 1.5 कोटी हप्ता जो आहे तो महिन्याला या सगळ्या भागातून गोळा होतो. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पैशांचे व्यवहार, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हप्तेखोरी आणि हे सगळं सर्रास राजरोसपणे सुरू आहे. अधिकाऱ्यांवर झालेला हल्ला याची यांना काही यांना त्याचं मोल नाहीये, काही त्यांना त्याची जाण नाहीये. अशा सगळ्या लोकांवरती आता पालिकेने पुढे येऊन कारवाई करणं गरजेचं आहे. एका क्लर्कला फक्त त्यांनी निलंबित केलं होतं, पण पुढे जाऊन अधिकाऱ्यांचं निलंबन करणं किंवा बोला. जी अजित, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. एकूणच ठाण्यातल्या महानगरपालिकेचे कर्मचारीच अशा प्रकारे हप्ता वसुली, आणि ही हप्ता वसुली साधीसुधी नाही, अगदी कोट्यावधीमध्ये आहे. त्यामुळे हे पालिकेतले अधिकारीच लाचखोरी करत असतील तर हा सगळा प्रकार मनसेनं हा व्हिडिओ समोर आणून उघडकीस आणलेला आहे. ब्रेकनंतर स्वागत सकाळच्या बातम्यांमध्ये. मुंबईतल्या म्हणजे शहरातल्या रस्त्यांची दुरवस्था पाहून महापौर किशोरी पेडणेकर चांगल्याच संतापल्या. रस्त्यांवरच्या खड्ड्यांमुळे सामान्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. या मुद्द्यावरून महापौरांनी अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. तुम्हाला कळत नाही का, अशा शब्दात त्यांनी अधिकाऱ्यांनाच फैलावर घेतलं. काय चाललंय काय तुम्हाला कळत नाही? काय हे दिसतंय का तुम्हाला? आधी
तर याच रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत किंवा खड्ड्यांबाबत न्यूज 18 लोकमतनं वृत्तमालिका चालवली आहे गेल्या कित्येक दिवसांपासून आणि त्याची दखल ठिकठिकाणी घेतली जाते आणि अशा प्रकारे रस्त्यांच्या दुरुस्तीची कामं सुद्धा केली जात आहेत. हा इम्पॅक्ट दिसतोय आमच्या वृत्तमालिकेचा. यासोबतच वेळ झाली सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची. नमस्कार. कामगारांनी